बांधकाम कामगारांना 10,000 रुपये दिवाळी बोनस द्यावा, घरेलू मोलकरणींनाही बांधकाम कामगारांप्रमाणेच लाभ मिळावेत या आणि अन्य मागण्यांसाठी वंचित बहुजन माथाडी युनियनच्या वतीनं सहाय्यक आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। संघटनेच्या वतीनं शाहूपुरीतील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं। बांधकाम कामगारांची परिस्थिती हलाखीची असल्यानं त्यांचा आर्थिक स्तर सुधारावा, कामगारांच्या मुलांची शैक्षणिक उन्नती व्हावी यासाठी शासनानं बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ स्थापन केलंय। मात्र बांधकाम कामगार विविध योजनांपासून अजूनही वंचित आहेत। त्याचबरोबर घरेलू मोलकरीण यांनाही शासनाचे कोणतेच लाभ मिळत नाहीत। कामगारांच्या विविध मागण्यांसाठी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्या वतीनं आज सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला। दसरा चौकातून मोर्चाला प्रारंभ झाला। तो पुढे स्टेशन रोड मार्गे शाहूपुरीतील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर आला। यावेळी आंदोलकांच्या वतीनं जोरदार निदर्शनं करून धरणं आंदोलन करण्यात आलं। मागण्यांचं निवेदन सहाय्यक कामगार आयुक्तांना देण्यात आलं। त्यामध्ये बांधकाम कामगार आणि त्यांच्या परिवाराला मेडिक्लेम योजना सुरू करावी, प्रत्येक तालुक्यातील सेतू कार्यालयात सर्व क्लेमसह नवीन नूतनीकरणाच्या अर्जांची तपासणी सुरू करावी, बांधकाम कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी ॲपल हॉस्पिटल, डायमंड आणि लहान मुलांसाठी मसाई हॉस्पिटलमध्ये उपचार देण्यात यावेत, बांधकाम कामगारांना 60 वर्षांनंतर 5,000 रुपये पेन्शन योजना सुरू करावी, बांधकाम कामगाराप्रमाणे मोलकरणींनाही सर्व योजनांचा लाभ मिळावा या मागण्यांचा समावेश होता। आंदोलनात संजय गुदगे, गणेश कुचेकर, संभाजी कागलकर, फरजाना नदाफ, सलमान मेमन, सुहासिनी माने, ज्योती माने, बाळासाहेब कांबळे, सदाशिव बंडगर यांच्यासह बांधकाम कामगार सहभागी झाले होते।